शिवसेना प्रणित हिंदुस्थान चित्रपट कामगार संघटना ठाणे जिल्हा अध्यक्षपदी विवेक खामकर यांची निवड झाल्यानंतर आज डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेत महिला आघाडीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात शिवसेना महिला जिल्हा संपर्क संघटक कविताताई गावण, शिल्पाताई मोरे, किरण मोंडकर तसेच महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संघटनेतील त्यांचे योगदान, मेहनत आणि सातत्य पाहून त्यांना हे पद देण्यात आलं असून हा सत्कार हे त्यांच्या कार्याबद्दलचं कौतुक आहे। यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तर विवेक खामकर यांनी देखील संघटनेच्या बळकटीसाठी आणि इतर कामगारांच्या हक्कासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। शिवसेना प्रणित हिंदुस्थान चित्रपट कामगार संघटनेच्या ठाणे जिल्ह्याचं तुम्हाला अध्यक्षपद मिळालंय। प्राथमिक उद्दिष्ट तुमचं काय असणार आहे? हे पदच मुळात शिवसेनेच्या माध्यमातून म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आपले सर्वांचे मुख्य आहेत, त्यानंतर धर्मवीर आनंददिघे साहेब, आपल्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विश्वासाने हे पद दिलंय। या पदाच्या माध्यमातूनही त्या क्षेत्रातलं तर काम करणारच, पण मुख्यतः जो आपला मुख्य पक्ष आहे शिवसेना, त्याच्या वाढीसाठी या माध्यमातून काय काय करता येईल त्यासाठी मी बरेचसे प्रयत्न करणार आहे। जसं की फिल्म सिटीमध्ये जे दिसतं तसं वास्तविक नसतं, कारण जे काही कलाकार आहेत ते खरंच त्यांच्या कलेने किंवा त्यांच्या मेहनतीने खूप पुढे जातात, नशिबाची साथ लागते। पण काही कलाकार जे छोटे छोटे जे रोल करणारे असतात किंवा जे स्पॉट बॉय असतात, असे जे छोटे रोल किंवा या गोष्टी करणारे असतात, तर त्यांच्याकडे कुठेतरी दुर्लक्षितपणा होतो। बऱ्याच जणांना तुमच्या पगारावरती किंवा छोट्याशा मानधनावरती काम करावं लागतं। तर जे असे जे कलाकार आहेत की एक ठराविक वयोमर्यादा झाल्यानंतर म्हणजे तरुणाईतून ते निघाल्यानंतर वृद्धत्वाकडे जाताना त्यांना ज्या काय अडचणींना त्यांना जे फेस व्हावं लागतं, तर हे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, आपल्या प्रशासनाच्या शासनाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काय काय सोयी करून घेता येतील, काय काय त्यांना पोषक असे करून देऊन त्यांच्या हिताचं असं करता येईल आणि जेणेकरून त्या दृष्टीने एक पक्षाचं आपल्या नाव होईल, याच्यासाठी मी प्रयत्नशील असेल। तरुणांना या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही कोणता संदेश द्याल? आजचं युगच मुळात असं आहे, या मोबाईल या माध्यमातून तरुणाई स्वतःहून उतरले। एक छोटे रील किंवा एखाद्या गोष्टीवरती चर्चा किंवा एखादा सिनरी किंवा एखाद्या विषयाचं घेऊन ॲटोमॅटिकली त्यांच्यातली कलागुण दिसत चालले। त्यातलेही काही कलाकार आपल्यामध्ये या फिल्म सिटीमध्ये किंवा नाटक किंवा सगळ्या गोष्टींमध्ये येत आहेत आणि निश्चितच अशा तरुणाईला आपण प्राधान्य देऊ, जेणेकरून त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळेल।